महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला येत होते, पण विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच विमान क्रॅश झालं। या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर 4 जणांचाही मृत्यू झालाय। या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुळ झालेला आहे। अपघाताची बातमी समोर येताच अजित पवार यांच्या बारामतीमधील फार्म हाऊसवर एक हृदयद्रावक प्रसंग घडला। अपघाताच्या वेळी अजितदादांच्या आई आशाताई पवार टीव्ही पाहत बसल्या होत्या। फार्म हाऊसचे मॅनेजर संपत धायगुडे यांनी माध्यमांशी बोलताना हा मन सुन्न करणारा प्रसंग सांगितलाय। संपत धायगुडे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलंय की सकाळी 7 वाजता आशाताई नेहमीप्रमाणे टीव्ही पाहत बसल्या होत्या। आम्ही त्यांना नाश्ता देण्यासाठी तयारी करत होतो। त्यानंतर 8:30च्या सुमारास टीव्हीवर अचानक अजित पवार यांचं विमान कोसळलं अशी बातमी झळकली। आईंनी लगेच आम्हाला विचारलं, अरे दादांचा अपघात झालाय का, काही झालंय का? आम्हाला वाटलं कदाचित खरचटलं असेल, काही गंभीर नसेल। पण पुढे बातम्या येऊ लागल्या, अजित पवारांना बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। प्रकृतीबाबत माहिती येणार अशा बातम्या होत्या। आईंनी हे सर्व ऐकू नये म्हणून आम्ही तातडीने बंगल्यावरील टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडल्याचं सांगितलं। त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकून दिला। काहीच झालेलं नाही, दादा सुरक्षित आहे असं आम्ही त्यांना सांगितलं होतं। पण आशाताई कुणाचंही ऐकायला तयार नव्हत्या। दादांना भेटून येऊ चला असं म्हणत त्या फार्म हाऊसच्या बाहेर चालत निघाल्या। ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचं सांगितलं, पण त्या ऐकल्या नाहीत। शेवटी नाईलाजाने आम्ही त्यांना बारामतीमधील बंगल्यावरती घेऊन गेलो। तिथे त्यांना सत्य समजलं आणि त्यांचे डोळे भरून आले। या प्रसंगाने फार्म हाऊसवरील प्रत्येक जण हादरून गेला। आशाताईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि हा शोक पाहणाऱ्यांच्या काळजाला तडा गेला। बारामतीत झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते। गुरुवारी 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पूर्ण राजकीय सन्मानाने पार पडणार आहेत। ही माहिती महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभाग यांनी दिलेली आहे।